महाराष्ट्रात सध्या सूर्य आग ओकतोय. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचा सर्व भाग तीव्र उष्णतेचा सामना करतोय. राज्यातील नागरिक दिवसभर घामाच्या धारा आणि रात्री जीवघेणा उकाडा सहन करतायत. त्यातच पुढचे काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत. महाराष्ट्रात चैत्रातच वैशाख वणवा. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची होरपळ. उष्माघाताचा धोका वाढला, दोघांचा मृत्यू. दिवसभर लाही लाही, रात्री जीवघेणा उकाडा. वाढत्या उष्णतेने महामुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतोय. मार्चपेक्षा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरू लागलाय. विदर्भ मराठवाड्यात अक्षरशः भाजून निघेल असं ऊन पडलंय. अकोल्यानंतर नांदेड जगातील सर्वात हॉट शहरांच्या यादीत पोहोचलाय. अकोल्यात गेले 3-4 दिवस पारा 43 ते 45 अंशांच्या दरम्यान आहे. असं असताना नांदेडच्या देगलूरमध्ये पाऱ्याने थेट 47चा आकडा पार केलाय. हा आकडा नागरिकांना धडकी भरवणारा असाच आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानं टेन्शन अधिक वाढलंय. नांदेड 47 अंश सेल्सिअस, अकोला 44, अमरावती 44, वर्धा 43.4, नागपूर 44, सोलापूर 44, परभणी 42, तर नाशिकमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. वाढलेली उष्णता आणि रात्रीच्या उकाड्याने उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढलाय. हिंगोलीत नातेवाईकाला बस स्थानकावर सोडायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. तर अकोल्यात उन्हात एक रिक्षाचालक भोवळ येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय. राज्यात 1.5 महिन्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 1 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान राज्यात 17 रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीत सर्वाधिक 4 रुग्ण तर पुण्यात 3 रुग्ण आढळले. एखाद्या व्यक्तीला उष्माघातामुळे जर स्ट्रोक बसला असेल किंवा इतर काही लक्षणं असतील, जसं की डोकेदुखी, मळमळणे, चक्कर येणे आणि उलटी होणे, आणि जर काही एखादी व्यक्ती उष्णतेमुळे रस्त्यावर पडली असेल तर त्या जागी आपल्याला त्या व्यक्तीच्या अंगावर थंड ओल्या फडक्याने पुसून घेणे, डोक्यावर थंड पाण्याने पुसून घेणे, शुद्धीत असेल तर त्याला थंड पाणी प्यायला देणे, मोकळ्या हवेच्या ठिकाणी त्याला बसवणे, सावलीमध्ये बसवणे, ही काळजी त्या जागी आपल्याला घेता येऊ शकते. उन्हाळ्यात कडक ऊन आणि उकाड्यामुळे अनेकांना उष्माघाताच्या समस्या होतात. उष्माघातामुळे काही लोकांना प्रचंड त्रास होतो. तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दररोज भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका. उघड्यावरचं खाणं टाळा. ताजे अन्न खा. जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता वाढत चालली आहे. अनेक वर्ष 40-45 पर्यंत असणारं तापमान आता 50च्या दिशेनं सरकू लागलंय. त्यामुळे या काळात आपलं बहुमूल्य आरोग्य जपणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.